गणित नंबर 6 5 गणित आपल्याला झाले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये. पहिल्या प्रश्नामध्ये शेवटचं गणित आहे. दिलेल्या फंक्शनला आपण y घेऊया. डायरेक्ट मी तसं घेतो लेट y इक्वल टू दिलेलं फंक्शन कसं लिहायचं √3x - 5 -1/√3x - 5 रेस टू 5 चा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy/dx इक्वल टू d/dx डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा दिलेल्या फंक्शनचा 3x - 5 -1/√3x - 5 रेस टू 5 dy/dx तसं लिहिणार इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) रेस टू n किंवा x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह n पुढे येते म्हणजे 5 ला पुढे घ्या. पुन्हा f(x) फंक्शन जशाल तसं 3x - 5 1/√3x - 5 रेस टू n - 1 म्हणजे 5 - 1 किती ते 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) कशाचा दिलेलं फंक्शन √3x - 5 -1/√3x - 5 dy/dx इक्वल टू 5 इन ब्रॅकेट √3x - 5 -1/√3x - 5 रेस टू 4 ॲज इट इज. आता त्याचा डेरिव्हेटिव्ह घेताना दोघांचाही आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊया. dy/dx ऑफ √3x - 5 -d/dx ऑफ 1/√3x - 5. तर रूटला तुम्हाला काय लिहिता येते 1/2 3x - 5 रेस टू 1/2. वर्गमूळाची किंमत किती असते 1/2 म्हणून आपण त्या रूटला काय केलं 1/2 ब्रॅकेट क्लोज. dy/dx इक्वल टू 5 √3x - 5 -1/√3x - 5 रेस टू 4 इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ √f(x). √x चा डेरिव्हेटिव्ह काय येते 1/2 √x. चा जागी इथं फंक्शन आहे 3x - 5 आणि फंक्शन असल्यामुळं त्या दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा घ्यावा लागणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x - 5 मायनस आता याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेता येणार नाही त्याला वर न्या प्लसचं काय होते मायनस dy/dx ऑफ 3x - 5 रेस टू -1/2 ब्रॅकेट क्लोज. dy/dx इक्वल टू 5 √3x - 5 -1/√3x - 5 रेस टू 4 इन ब्रॅकेट 1/2√3x - 5 इंटू चा डेरिव्हेटिव्ह 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 येते आणि 5 कॉन्स्टंट असल्यामुळे 0 येते. x चा डेरिव्हेटिव्ह 1 3 × 1 3 आणि 5 कॉन्स्टंट असल्यामुळं कोणत्याही कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार म्हणून मी 0 लिहिणार नाही डायरेक्ट 3 मायनस च्या गुणाकारात f(x) रेस टू n चा फॉर्म्युला पुन्हा n पुढे येणार म्हणजे -1/2 पुढे इंटू f(x) 3x - 5 रेस टू n - 1 म्हणजे -1/2 -1. तर तिरका गुणाकार आपण खाली करूया साईडला इकडे आणि बे -1 -2 किती येते -3. डायरेक्ट जर याचा गुणाकार केला -3/2 -3/2 ब्रॅकेट क्लोज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) झाला नाही फंक्शन काय आहे 3x - 5 पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x - 5 dy/dx इक्वल टू 5 √3x - 5 -1/√3x - 5 रेस टू 4 इन ब्रॅकेट चा गुणाकार करून घ्या 3 × 3 3/2 √3x - 5 प्लस 1/2 इंटू आता हे -3/2 प्लस आहे याला खाली घेऊन होतो काय होणार प्लस 1/3x - 5 प्लस तर प्लस 3/2 लक्षात आपण इंटू याचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 येते आणि 5 कॉन्स्टंट असल्यामुळे 0 येते 0 लिहिण्याचं काम म्हणजे 3.
3x minus 5 minus 1 upon root 3x minus 5 raised to 4 as it is. जसं तसं देतात त्या ब्रॅकेटमध्ये काय राहिलं 3/2 3/2 रूटमध्ये 3x minus 5 प्लस गुणाकारात होईल सगळ्याचा सुद्धा काय येणार 3/2 ब्रॅकेटमध्ये 3x minus 5 raised to 3/2 ब्रॅकेट क्लोज. त्याचा पूर्णचा गुणाकार आहे 3 1 3 आणि खालचा खाली गुणाकार 2 रूट या ब्रॅकेटमध्ये 3x minus 5 raised to 3/2 dy/dx इक्वल टू हे 5 पहिले आहे या दोघांमध्ये हे 3/2 कॉमन काढता येते 5 × 3/2 बाहेर काढलं कंसामध्ये काय राहिलं रूट 3x minus 5 minus 1 upon root 3x minus 5 raised to 4 in bracket याच्यामध्ये 3/2 बाहेर निघलं इथं काय होणार 1 upon root 3x minus 5 प्लस इथं सुद्धा 3/2 बाहेर घेतला आपण 1 upon 3x minus 5 raised to 3/2 dy/dx इक्वल टू 5 3 15 15/2 कंसामध्ये रूट 3x minus 5 minus 1 upon root 3x minus 5 raised to 4 in bracket इथं तिरपा गुणाकार होता केला होता 3x minus 5 raised to 3/2 याने याला गुणा ऐकला त्याच्या नाव रूट 3x minus 5 आणि खालचा खाली गुणाकार काय ते रूट 3x minus 5 into 3x minus 5 raised to 3/2 dy/dx equal to 15/2 root 3x minus 5 minus 1 upon root 3x minus 5 raised to 4 in bracket 3/2 ला तुम्हाला सेपरेट करता येईल या 3x minus 5 raised to 3/2 ला कसं लिहिता येईल बघा 3x minus 5 into root 3x minus 5 असं लिहिता येते त्याला असं का लिहिता येते आपण इकडे बघूया एक 1 आणि प्लस 1/2 बघा त्याचा पॉवर 1 आणि रूटला काय म्हणता येते 1/2 म्हणता येते कारण की रूटची किंमत असते 1/2 म्हणून एक सेपरेट 1 घेतलं प्लस 1/2 1/2 तुम्हाला काय करता येते रूट करता येते नंतर 1 + 1/2 जर तिरपा गुणाकार केला 1 2 1 1 आणि खालचा खाली गुणाकार 3/2 आला का 3/2 म्हणजेच तुम्हाला 3/2 ला असं द्यायचे 1 + 1/2 1 म्हणजे फक्त कंस लिहिला 1/2 म्हणजे रूट 3x - 4 त्याला आपण स्प्लिट केलं वेगळं प्लस रूटमध्ये 3x - 5 कशाला कसं छेदामध्ये रूट 3x - 5 इंटू रूट 3x - 5 रेस टू रूट 9 3x - 5 रेस टू 3/2 ब्रॅकेट dy/dx इक्वल टू 15/2 in bracket 3x - 5 minus 1 upon root 3x - 5 raised to 4 in bracket या दोघांमध्ये काय कॉमन निघते रूट 3x - 5 सारखा आहे कॉमन निघते उरलं काय कंसामध्ये इथं राहिलं 3x - 5 प्लस इथं हे कंस बाहेर काढा रूट काय नाही म्हणजे 1 राहील छेदामध्ये रूट 3x - 5 इंटू 3x - 5 raised to 3/2 स्टेपमध्ये dy/dx इक्वल टू 15/2 in bracket रूट 3x - 5 minus 1 upon root 3x - 5 raised to 4 in bracket इथं रूट 3x - 5 रूट 3x - 5 कॅन्सल काय उरलं 3x - 5 प्लस 1 अपॉन 3x - 5 raised to 3/2 bracket close dy/dx equal to 15/2 root 3x - 5 minus 1 upon root
3x मायनस 5 रेस टू 4 इन ब्रॅकेट हे 3x जसं तसं -5 प्लस 1 काय येते -4 5 मधून 1 गेला 4 मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस 3x मायनस 5 रेस टू 3/2 ॲज इट इज. पुन्हा सर्वांचा गुणाकार करून घेऊया की कंसाबद्दल लिहा 15/2 3x मायनस 4 आणि छेदामध्ये 3x मायनस 5 रेस टू 3/2 ही टर्म आपण पुढे लिहिली आणि गुणाकारामध्ये कंसात काय आलं 3x मायनस 5 मायनस 1/√3x मायनस 5 रेस टू 4 हे झालं.